वेलकम बॅक टू द चॅनल. सकाळी ड्युटीवर होतो, कामावर होतो. संध्याकाळी आता मग अशा आलो, आवरलं आणि मच्छर लय येते इथं. एवढं मच्छर येतं, हे दिसतंय का? सारखं घेऊन पिलाला घेऊन फिरायला लागतंय, नाही तर खाली बसले की मच्छर चावतात. ठीक आहे, तर काल सॉरी आज सकाळी ना ड्युटीवर गेलो. सकाळी जनरल शिपला गेलो आज आणि मग अशा आलो 6-6:30ला आवरलं आणि नंतर डायरेक्ट रिक्षा करून आलो चेरला पलीच्या प्लॅटफॉर्मला. कृष्णा आणि कृष्णाची फॅमिली पण आहे सोबत, पण ते पाठीमागून येतात. ते पण ह्याच गाडीला त्याचं म्हणजे ते येणार नव्हता, पण त्याचं अचानक ठरलं यायचं. भाऊ आता तो रिक्षा बुक करून यायला लागलो म्हणला. आता कुठल्या साईडला येतं, 1 नंबर करून येतं का 10 नंबर करून येतं मला माहीत नाही. तो त्याला कॉल करतो थोड्या वेळाने. आत्ता तरी येऊन बसलो आहे. गाडी आज थोडीशी लेट आहे, 8:40 टाईम धावते. अजून किती वेळ लागते काय माहिती. आणि पिल्याला सकाळदनं झोपवलेला नाही पिल्याला, कारण रेल्वेत जर दुपारी झोपला तर रेल्वेत लय त्रास देतो, झोपत नाही. त्यामुळे सकाळदनं त्याला झोपू दिलं नाही. मग अशी किरकिर करत होती, पण आता आहे व्यवस्थित. बारीक आहे. तर काहीच माझं आहे ना, हे एक सीट आहे, हे खालचं एक, हे एक वरचं आहे आणि इथलं मिडलचं. नाही हे 2 आहे ते, आणि इथलं खालचं आहे. असं 3 सीट आहे ते. आणि बरं झालं मी बुकिंग करताना ना अगोदर बुक केलं आहे. आणि त्यावेळेस काय विषय झाला की एवढं जेव्हा तुम्ही जेव्हा होतं त्यावेळेस एवढं अवेलेबल होते ना, त्यामुळं जसं पाहिजे तसं भेटलं आहे. म्हणजे नाही का, खाली स्टेज पण आहे खाली, आणि नंतर हिला ताईला पण वरती झोपायला येत नाही, त्यामुळे खाली 2 भेटले आणि मला मिडलला भेटलं आहे. ठीक आहे, तर आता तर जेवण चालू आहे. जेवण झालं. मग अशी पिल्या एवढा रडला ना, तिथं प्लॅटफॉर्मवरतीच रडला. मग तिला जास्त रडायला लागल्यामुळं तिथं झोपवले. तिकडे दिसते का ते? इकडं पण दिसतंय, इकडं पण दिसतंय. दिसतंय का? इकडून पण दिसतंय ना, इकडून पण दिसतंय. कॅमेरा तर पिल्या तिथं लय राहिला प्लॅटफॉर्मवरती. मग तिथं झोपवलं तिला. नाही कॅमेराच आहे. हां, तर तिथं प्लॅटफॉर्मवरती लय राहिला, मग तिथं झोपवलं तिला. कारण लय म्हणजे जास्त जोरात जोरात चिटकून रडत होते, त्यामुळे झोपवलं तिथं. आता बघू किती पहाटे लवकर उठेल माझ्या, 5 किंवा 4ला तर उठेल. ओके, जो पण हाय झोपलेले तो पण ठीक आहे. ओके, तर मी झोपलो होतो. नंतर माझ्या मनात आलं की विचार आला, आता सध्याला मी ट्रेनमध्ये मेडल वरला आहे, हळू आवाजात बोलतोय कारण साईडला झोपलेले ते. ओके, तर आपण आहे ना ॲक्च्युली दुसऱ्याच्या म्हणजे दुसरा किती फिरतो म्हणजे नाही का. आता जर आपण एका ठिकाणी गेलो तर आपण तिथं जाऊन आलेलो आहे आणि तिथं आहे, आणि एखाद्याची आपण जेव्हा व्हॉट्सअपला स्टोरी बघतो किंवा इंस्टाग्रामला स्टोरी बघतो किंवा व्हॉट्सअपला स्टेटस वगैरे बघतो, तर तेव्हा आपल्याला वाटते काय याला तो किती फिरतो. अरे तो पण फिरायलाच आलेला आहे ना, तो एन्जॉय करत ना आहे त्या ठिकाणी. तो एखादं स्टोरी बघून किंवा एखादं स्टेटस बघून असं तो दुःखी का होतोय. तो पण फिरायला आलेला आहे त्या मुवमेंटला. आता तू जिथे आहे तो समोरचा व्यक्ती ज्याने स्टोरी वगैरे स्टेटस ठेवले त्या ठिकाणचं, तर तो व्यक्ती तिथं असू शकत नाही ना. तो तिथला आनंद घेतो ना, तसा तो पण तिथला आनंद घे ना. आणि रोज फिरणं हे काय म्हणजे तुम्ही डेली फिरू शकत नाही ना. जर तो जसं तुम्हाला एखादा मुवमेंट भेटेल किंवा एखादी सुट्टी वगैरे भेटेल कामातून, तर तेव्हा तुम्ही एन्जॉय करा, एखादी सुट्टी मारा. आता 2 दिवस सॅटर्डे संडे सुट्टी असेल तर एखादी सुट्टी मारा. असं 3 दिवस तुम्ही भरपूर लांब फिरून येऊ शकता. ओव्हरनाईट जर्नी करून 400 किलोमीटर. आता ट्रेननं जर ट्रॅव्हल करायचं म्हणलं ना, तर 400 किलोमीटर तुम्ही नियर बाय 400 किलोमीटर जाऊ शकता. ठीक आहे, तर 400 किलोमीटर जाऊन तिथं राहून 2-3 दिवस 2 नाईट 3 दिवस असे टाईम स्पेंड करून तिथून तिसऱ्या दिवशी संध्याकाळी निघून तुम्ही सोमवारी ड्युटीवर येऊ शकता. ठीक आहे, तर आहे ते मोमेंटला एन्जॉय करा. जास्त विचार करत जाऊ नका ते तो कुठं गेला किंवा तिथं आपण जायला पाहिजे होतं, नेक्स्ट टाईम तिथं आपण जाऊ. हां, नेक्स्ट टाईम तुम्ही जाऊ शकता, पण आता सध्याला तुम्ही जिथं फिरायला गेला आहे ना, तिथला एन्जॉय घ्यायला शिका. एन्जॉयमेंट आहे ना असं मनात नसलं पाहिजे नाही का. म्हणजे एखादी स्टोरी बघून किंवा एखादं स्टेटस बघून नसलं पाहिजे ते. काहीच पिले आहे ना, पहाटे 5ला उठलाय. ठीक आहे,
रात्री झोपलं होतं ट्रेनमध्ये लवकरच, पण आता पहाटे 5 उठला. आता ट्रेन पोचती 7:30ला. आता तिला जागेवर बसून तो मोबाईल बघायला गेला तरी पण ते किरकिर करायला लागली, नाही का, रडायला लागली सारखं. मग तिला घेऊन आले. सगळी झोपलेली ती मॅडम किरकिर करायला लागली. काय करायला लागली असं घेऊन फिरतोय रोज गेल्या. ओके, तर गाईज रेल्वे आहे ना 6:15ला कुर्डवाडीच्या ब्रिजच्या पाठीमागं होती आणि तिथंच अर्धा तास थांबवलं. एवढा वायता घालता ना. तर 7:45ला आली कुर्डवाडीत. ते नंतर मग 8 वाजता आलो. पोहे खाल्ला आम्ही. लाईट आली, पोहे खाल्लं. तर पोहे खाल्लं आणि जी झोप लागली ना पोह्यामुळं, आता 11 वाजले. आता समजा मला टाईम पण लावतो. बघा आत्ता त्याचा बघा 11:22 झाले. ते आता मला बाहेरला सोडा जायचं आहे. ठीक आहे, आता बाहेरला रेल्वे पुण्याला चालला गाडी आणायला. तर त्याला सोडायला चाललो. मी अजून आंघोळ वगैरे नाही केलेली. गावाकडे आल्यावर निवांत राहते, काय विषय ना. बाहेरला सोडून जस्ट आलो आहे आत्ता. ओके, हा ब्लॉग इथे संपवतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.